आलो एकदाच मोटर चालू करून लाईट आली मगाशी ही सोयाबीन आहे ना लई ये झाली बा उन्हानं अशी लोळू फुळू करून राहिली आणि एक तर वावरही आलं मुरमाटी त्याच्यात मोकार ना बारीक पाहा कशी कानी झाली. अहो पावसानं तर या असे डोळे उघडले पाऊसही पडाना आणि भाकरही गिळाना काय सांगा त्या लई अवघड परिस्थिती झाली शेतकऱ्यांच्या औंधा. चला आता आळ भरला असेल जनावरांना तरी पाणी पाजून घेतो आणि मग बाऱ्यावर निघून जातो. आग नवस मी केला बाई छत्रसिंगीच्या लाडीला सरपाच्या का सर्य ग वाघ झुंपल्या राताला ग ऐक जण्या बाई सरपाच्या का सर्य ग वाघ झुंपल्या राताला ग ऐक मीराबाई गाडी मांग गाडी गाडीला झाली दाटी मारवती राया डाव्या बुटाना गाड्या लोटी गायक जण्या बाई मारवती राया डाव्या बुटाना गाड्या लोटी गा ऐक मीराबाई. ते आळे अर्धाच भरला बा वर टाकी टाकी बदली बा पण मोटर का बंद झाली. पाईप मागत नाही निश्चित नाही बा. अरे रे रे मग का लाईट गेली काय ना आईले लाईटही टिकत नाही घरी डीपीयू फ्यूज जातो नाही तर डिवत जातो. फक्त आळ बदला तोय अर्धाच बदला आणि लाईट गेली. बरं आता आहे ना एक काम करतो पहिलं जनावर बांधेले त्यांना पाणी पाजितो लांबून बांधतो मग मग डीपीयू जातो फ्यूज पाहतो नाही तर डिव गेला असेल तर टाकून देतो. चल ह्या त्या बाईला बी काही काम नाही एवढं एवढं येऊ ताप आलं नाही तर एवढं जीवावर आलं यायचं लगेच. नुसता डब्बा तर द्यायचा होता घरचे कामं सोडून एवढं लांब यावं लागले. वैताग नाही तर वैताग नुसता डोक्याना हा ढाकळा ढाकळीतून जावं लागू राहिले. दिसा ना बी तिडं मला जनावर दिले तिडं बांधून इडे दिसा ना बैलगाडी मोकळी पडेली. मारू दे येईल तवा येईन मला दम लागले. त्या बैलाला पाणी पाजले की नाही काय माहिती बाबांनी. आई ग लय पाय दुखत आहे इकडे यायचं म्हणलं का कसं करीत आहे काय माहिती. ओ डब्बा आणलाय लवकर या. हाय का गेलो कुठं बुरकाळायला काय माहिती. कळतं लय जोरात मारायला लागले बाबा. काय तसं तिखट पण खाल्लं नाही 2 दिवस झाले नुसतं वरण खाते तरी पण कळचं मारती. काय नाही पहिलं आहे ना मस्तपैकी जाऊन बाहेर बसून यावं. आईला गावात पाखरू तर नवीनच दिसतंय. जसं ह्या पाखराला पाहिलं तसं त्याच्या आईला माझी कळ तर निघूनच गेली. काय नाही आईला पण मी गावात कधी आजपर्यंत पाहिलं नाही. आईला गंगाराम तुझ्या डोळ्यातनं कसं काय पाखरू हे वाचलं. नाही नाही चला आता पाखराची विचारपूस केलीच पाहिजे आपल्याला मस्तपैकी. कोणी पाहिजे का नाही आलं तुमच्याकडंच माझ्याकडे. हा का बरं कोण कशाला पाहिजे पाहिजे तर तुम्हीच पाहिजे. म्हणजे म्हणजे गावात तर नवीनच दिसते वाटतं. हा नवीनच आहे मी. हा ना 2 महिने झाले माझ्या लग्नाला. 2 महिने झालं. हा पण तुम्ही कोण मी तुम्हाला नाही पाहिलं कधी. आईला 2 महिने झालं आणि ह्या माझ्या डोळ्यांनी तुला आजपर्यंत पाहिलं नाही. कसं काय झालं असं. तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का. हा नाही मला काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही एवढेच आहे का. हा अच्छा एवढाच आहे. तू माझ्या मूर्तीवर जाऊ नको. म्हणजे
म्हणजे आहे ना ते तुला हळूहळू कळेल, तोपर्यंत कळणार नाही. बरं. ओ कोणाला हाक मारते? माझ्या नवऱ्याला. तुझा नवरा? हा. आणि इकडं कशाला झक मारायला येईल आता? नीट बोला, काय पण काय बोलू राहिले, आमचं शेत आहे. अरे लाख तुझं शेत असलं तरी लक्षात ठेव, जिथं गंगाराम उभा राहतो ना तिथं आहे ना कोणी येत नाही. कोण येत नाही? हा. म्हणजे तुम्ही आंघोळ नाही करत की काय? आहे आंघोळ तर मी रोज दिवसातनं 3 टाइम करतो. मग का कोणी येत नाही तुमच्या जवळ? हा, तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? मला काही प्रॉब्लेम नाही. मग माझ्यापासूनच आहे ना सगळ्यांना प्रॉब्लेम असतो. अच्छा, मग तुम्ही लांबच राहा माझ्यापासून. मला काही झालं मग? अहे लांब राहण्यासाठी मी आलोय का? मग कशासाठी आले? अरे मी तर आहे ना तुला मिठीत घेण्यासाठी आलोय. काय? हा, हा. अरे दीड फुट्या, हा. एक मुसखडीत माझ्या त्याच्यात जाऊन पडशील. हे, तू माझ्या मुस्काडीत मारणार? मग तू काय मम्माच्या बघशील का माझी? माझ्या हा. या गंगारामचे? हा. हे, ह्या गावातली एक बाय माझ्याकडून सुटली नाही तर मी ते त्या सुटणार तावडीत आहेस नाही का? सापडणार बर का? हा? मी त्या तावडीत नाही सापड. तुम्हाला असं तसं नको समजू. नाव नाही सांगणार आरची, मग मी कळलं का? म्हणजे तुझं नाव आर्ची आहे का? अरे वा, पिण्याची बायको आहे मी, कळलं का? पिण्याची? हा गा अर्चे, दे ते पिण्याला सोडून. माझं नाव नीट घ्यायचं, कळलं? अर्चना नाव आहे माझं. अर्चे, त्या पिण्याला सोड आणि या परशाला धर. अरे दीड फुट्या, लायकीचा नाही माझ्या, आणि मला धर्मनी थोबड पाहिलं कधी आरशात, पाण्यात बी दिसणार नाही. हे. नालायक मेला. आणि काय आहे का त्या पिण्यामध्ये, मेल्या मुर्द्यामध्ये? बाय नीट बोला, नवरा आहे माझा, नाही तो इकडचं घाल इकडे करून सोडीन मी. अगं तुला आहे ना सोन्या नाण्यानं मडवीन मी, समजलं का? तुलाच ठेव, कामात येईन तुला. हाय, हाय, दीड कुठं फुटे. निघाली तू? बाय तुला मी तरी सांगते, नीट राह बरं. हाय, मी पण नीटच सांगतोय तुला, समजलं ना? तुला आजपर्यंत माझ्यासारखी बाई नसेल भेटली. हाय, आणि आहे ना तुला पण आहे ना माझ्यासारखा गंगाराम भेटणार नाही. अशा कॉलेजमध्ये 36 उडवली मी हाताने माझ्या. चल निघ. होय, आणि तू कुठं जाऊन जाणार आहेस? तू माझ्या पाठीमाग येऊ नको. हा उलटा चल, हा रस्ता लय भारी आहे. खरंच सांगतो, हा रस्ता आहे ना लय भारी आहे. ते सांगते, तू माझ्या मागे मागे येऊ नको, नाही तर लय मार खाशील तू. तुला जेवढी धक्काबुक्की करायची आहे ना तेवढी करून घे अर्चे. कुणीकडचं दलिंद्र. हे अर्चे, अगं कुठं जाऊन जाणार आहेस? आज आहे ना तुझा कार्यक्रम लावल्याशिवाय मी सोडणार नाही. आईला जाऊ दे, मरू दे. ती डिप्पीत गेली जळून, सगळा जाळ निघाला वर डिप्पीचा. आईला काय सांगायचंय आता, वायरमॅन महिनाभर काय पाहणार नाही त्या डिप्पीक. मळेवाले काय पैसे देणार नाही डिप्पी भरायला. त्याच्यापेक्षा मरू दे आता, महिनाभर टेन्शनच नाही. ए आता ये आजची दिसते रे, आणि आजची मागे तो गंगाराम पळू राहिलाय, काय भानगडी? हे पाहतो तरी जाऊन बा. तुला सांगितलं ना पिछा नको करू. हे अर्चे, हा बाय तू माझ्या मागे मागे येऊ नको. हे बघ अर्चे, अगं आपण दोघंच आहे इथं, मरते का? आता तिसरं कोण नाही. हे कुठं पळती? पहिला जाती कुठं तू? आज आहे ना एवढ्या दिवसात मला चान्स गावलाय, तुला तर आहे ना आज सुट्टीच नाही. नाही ग, इथं एक पाखरू बी दिसा ना. हा माणूस माग माग येऊ राहिला, आता काय करू? हे माणूस कुठं जाऊन बसलं, त्याच्यामुळे मी वावरत येत नाही. कुठं जाऊन जाणार आहेस? हे बाय, इकडे ये. मी तुला ओळखत नाही, तू माझ्या पिछा करू नको, मी तुला आता सांगते. अगं तुझ्या नाजूक अंगाला काट लागतील, इकडे ये पुढे. तू माझ्या अंगाला हात लावू नको मग. अंगाला हात लावू नको? अरे तुझ्या अंगाला हात लावल्याशिवाय हा गंगाराम राहणार आहे का? हे बाय, तू धर, तू मला धर, उलट मला बरं वाटतंय. तुझा स्पर्श आहे ना मला एकदम मस्तपैकी चांगला वाटतो. हे बाय, तू आहे ना हायटीने लहान आहे म्हणून मी सोडून देते, नाही तर तुझ्यासारख्या लोकांची मी आधी पण लागत नाही. अगं कशाला काळजी करते? तुला आहे ना अलगद फुलासारखी उचलून नेईन मी. आणि तुलाच कोणी उचललं तर बरं आहे. मला उचलायची गरज नाही. इकडे हे बाय, कोणाची वाट बघते मला? माझा नवरा होते मग तुला सांगते मी, थांबतो. आणि तुझा नवरा आला ना तरी आपल्या पुढे त्याची हिंमत नाही, समजला का? तू नको शिकू मला, ते कळलं कोण किती हे. तू माझ्या मागे मागे नको येऊ. तू कुठं जाऊ नको आता. आता हे बघ, सगळे चारी बाजूने रस्ते बंद आहेत. काय हो बरं झालं तुम्ही आले. काय झालं काय? हा माणूस बघा ना केव्हापासून पिछा करून राहिला माझा. अरे. काय काय बोलतोय, मला छेड काढून राहिला माझी. ए रताळ्या, आवाज खाली करून बोलायचं. अरे गावातलाच आहे गंगाराम.
ते मला काय काय नाही बोललो, तुला सोडणार नाही, तुला घेतल्याशिवाय राहणार नाही, तू माझी आहे, किती काय काय बोललो ते. अरे नालायका, अय, कुणाला हात लावतो? कुणाला हात लावतो? तुला जगायचं आहे ना? अहो याचं असं गावातलं प्रकरण पांगेले. अहो तो माझी चेक होतो, तुम्ही त्याला काय बोलू मारत का बरं नाही? बर का घरचे, यानं गावात एक बाई नाही सोडली आणि आज तो डोळा ठुला त्यानं पाय. अहो तुम्हाला काय वाटत नाही का मग? गंग्या मला तुला कुणी पट करायचं? तरी काय हा? काय पटायचंय? अरे खैस तोंड्या, त्याच्यामुळं बिगड लग्नाचा सांड राहिला ना तू. अरे अरे मला काय लग्नाची गरज आहे? मग जेवढ्या गावात बायका आहेत ना हा तेवढ्या माझ्याच बायका आहेत. तो या. त्या घरच्या लाईट अय, अय, नको मार नको ते जाऊ दे. तू बघा ना काय बोलतोय मग. ए काय? म्हणजे तो जेवढ्या गावात बायका आहे हा तेवढ्या तोयाचे. माझ्याच आहेत. हा तुला माहिती आहे ना कोणती बाई ह्या नजरत कधी राहिली नाही. अरे पण किडे पडून मरशील नाही गांग्या. हाय मेल्यावर कोण बघताय ते किड पडतात का काय? अरे पण किती पापी नजरच आहे रे तू. पण ते सगळे जाऊ दे खड्ड्यात. पिण्या हं? हराम खोरा, तू बायकोला एवढे दिवस कुठं लपून ठेवली होती? ए गांग्या, बोल तू पिण्या. जर मा बायको कवर तोंड करून जर पाहिलं ना, हा तू गावात सुद्धा दिसायचं नाही. पिण्या तुला वाटत नाही का तू लय बोलतो? लय एक लक्षात ठेव. लय बोलतो नाही तुला उद्या ग्रामपंचायत पुढे तू सभाच काढित होता. अय, त्या ग्रामपंचायत मध्ये सरपंचाला बोलव, नाही तर त्या पोलीस पाटलाला बोलव. त्या आपल्या पुढे उभं राहत नाही, माहिती आहे ना? हा दाखवतो ना तुला. म्हणाला हा म्हणला का सगळ्या गावातल्या बाया त्या माझ्याच बायका आहे. हा आहेत. आणि ए तू एक लक्षात ठेव. दलिंद्र काय लक्षात ठेव तिला काय बोलतो. 1.5 फुटी आणि होय इकडे हिंगोय आल्या वाटाना. अरे आज तो पिण्या आला म्हणून तू वाचलेस, पण एक नाही एक दिवस या गंगारामच्या ना कचाट्यात सापडलेस ना, तुला कधीच सुट्टी देणार नाही, समजलंस का? निघ निघ सारखेला पाहिले तुला असं ना मग इंगा दाखवते एक दिवस थांब मी 1.5 फुटिया. चे काय घाबरू नको. याची उद्या आहे ना ग्रामपंचायत पुढे मी वरातच काढितो. तुम्ही सांगायचं ना तुमच्या गावात अशी अशी लोक राहते म्हणून. अरे मला नव्हतं माहित, तू काला मळ्यात आली मग जीव काढीत. तुमच्या आईला ही होता आला ना. मग थंडी ताप आला हा म्हणून नाही आली का? डब्बा घेऊन आले तुम्ही तुम्हाला. अरे काल यायचं तुला माहित नव्हतं का? याचे काही रे भांडे माळ्यांनी राहत्या बाई. मला काय माहिती आज मी आलो तुम्ही तो मला किती काय काय बोलत होता. अरे हा गांग्या त्या बायांनीच लय एकदा मारला होता तिकडं खाल्ल्या इशीला, आणि त्याची खोड मोडलीच नाही. मरल तो चांगला नाही मारायचा. नाही माझा त्याला आहे त्याला असा कुत्र्यासारखा मिळाला पाहिजे तो. अरे मग गावात तू सारखी बाई नाही ना दिसायला, तेव्हा तू मांग लागला तो. मला उद्या मम्मी का जायचंय 15 एक दिवस. काला तिचं तिकडे काल जाती. मग याचा काय भरोसा मला कधी मी आडवून मग. अरे इकडे तो नवरा जिवंत आहे ना. राहू द्या पाहिलं मी धरा हा डब्बा बसा घाट अरे चालू पाहिलं आहे. म्हणजे निघा. ते अगं ते गावातलं होतं. निघा. ए आरचे बरं आहे ना, या गांग्याला उद्या याच्या का पाहतो उद्या सकाळी. ऐला आज पोत माझ्या बायको यांना डोळा ठुला म्हणजे या गांग्याची हिंमत कशी झाली. अरे हा पिण्या आहे. अरे तुला कुठं चुना लावून जाईल याचा पत्ता होणार नाही. बरं जाऊ दे आता पाहतो त्याच्या का उद्या पाहतो, आत्ता नाही. उद्या गावचा सरपंच पाटील आणि सगळे कार्टे कुर्टे सगळे गोळा करतो याचा बेतच करतो. जाऊ दे चाल.